महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला शहर सुधार समितीच्या निवडणुकीत अक्षम्य चुकीमुळे हार मानावी लागली आहे. या निवडणुकीत भाजपचे सभापती आणि उपसभापती उमेदवारांचे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर सेनेचे सुदाम डेमसे यांचाही सभापती पदासाठीचा अर्ज स्वाक्षरी चुकल्यानं बाद ठरवण्यात आला असून त्यामुळे सभापती पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपच्या सभापती पदाचे उमेदवार छाया देवांग यांच्या अर्जावर इंदुमती नागरे यांची, तर उपसभापती अलका आहिरे यांच्या अर्जावर सुमन भालेराव यांनी केलेली स्वाक्षरी चुकल्यानं भाजपच्या हाताशी आलेला विजय अनपेक्षितपणे पराजयाच्या दारात गेला आहे. निवडणूक अर्जावर केलेल्या स्वाक्षऱ्या चुकल्यानं भाजपला पराभव स्वीकारावा लागला असला तरीही सेनेच्या गोटातही फारसा आनंद दिसला नाही. कारण सेनेचे उमेदवार सुदाम डेमसे यांच्या अर्जावर राधा बेनकुळे यांनी केलेली स्वाक्षरीही जिल्हाधिकाऱ्यांनी बाद ठरवल्यानं सुदाम डेमसे यांचं सभापती होण्याचं स्वप्न धुळीस मिळालंय. भाजपच्या उपसभापती पदाचा अर्जही बाद झाला असून शहर सुधार समिती उपसभापती पदाचे उमेदवार अलका आहिरे यांचाही अर्ज बाद झाल्यानं दुसरा झटका भाजपला बसला आहे. मागील वर्षी या शहर सुधार समितीवर भाजपनं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलं होतं. दरम्यान अलका आहिरे यांच्या अर्जावर सुमन भालेराव यांची ही स्वाक्षरी चुकल्यानं अखेर उपसभापती पदावरही भाजपला पाणी सोडावं लागलं आहे. स्वाक्षऱ्या चुकल्या की चुकवल्या, शहर सुधार समिती निवडणुकीस सभापती आणि उपसभापतीपदी अशा दोन्ही पदांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या चुकल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र या स्वाक्षऱ्या चुकल्या की चुकवल्या गेल्या असा प्रश्न राजकीय वर्तुळात आता उपस्थित झाला आहे. खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये आपण बघतोय गेल्या 4 वर्षापासून भाजपकडे एक हाती सत्ता असताना सुद्धा या नाशिक शहरामधल्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही अथवा प्रशासनावर कुठलं वचक नाही. आणि असं असताना ती म्हण आहे, आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय, परंतु प्रशासन ज्या पद्धतीने काम करते सत्ताधारी पक्षाचा कुठलाही वचक या प्रशासनावर नाही. नाशिक शहरामध्ये विकास खुंटलेला आहे हे आपल्याला दिसून येत आहे. आपण म्हणतात की अनपेक्षितरित्या या ठिकाणी चमत्कार घडला आहे, परंतु शेवटी वरच्याला पण तेच मान्य होतं, परमेश्वराला सुद्धा तीच मान्य असेल आणि म्हणून आज या ठिकाणी हा चमत्कार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी एवढं मोठं संख्याबळ असताना, सगळ्या गोष्टी असताना फॉर्म चुकतोय याचा अर्थ कुठलं गांभीर्य सत्ताधारी पक्षाकडे नाही आहे. आणि त्यामुळे आज ही संधी शिवसेनेचे सुदाम डेमसे यांना या ठिकाणी मिळालेली आहे. नक्कीच सुदामजी डेमसे हे प्रशासनाला आणि पक्षातील सर्व नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या शहर विकास सुधार समितीवर चांगलं काम करतील. आणि सुदाम डेमसे हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांना या शहराचा विकास करत असताना नगरसेवक म्हणून, सभापती म्हणून केल्याचा कामाचा अनुभवसुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. आणि आपण सर्वच जण या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुदाम डेमसे यांना सपोर्ट करणार. आणि या शहरामध्ये जे काही अनधिकृत होल्डिंग असतील, जे कामं अनधिकृत असतील त्यांना नक्कीच चाप बसेल. शहर सुधार समिती आहे तर निश्चितच शहराच्या सुधार म्हणजे जे चौक असतील, विविध ठिकाणी जे विद्रुपीकरण झालं आहे चौकातलं, तर त्या सुधारण्याचा प्रयत्न मी या वर्षात निश्चितच करणार. हा अतिक्रमणाचा हा मोठा विषय आहेच. मी माझ्या वरिष्ठांशी किंवा महापौरांशी चर्चा करून जे जनतेला तकलिफीचे किंवा अतिशय मोठे असे अतिक्रमण असतील त्याचे पत्रक व्यवहार करून महापौरांच्या माध्यमातून आणि आमच्या विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांच्या माध्यमातून आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न, कडक कारवाई करा. ज्यांच्याकडे परमिशन नसेल, महापालिकेच्या परमिशन नसतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आपण आदेश देणार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद, राजे शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि ह्या गोष्टीमुळेच ह्या काही घटना चमत्कार घडत असतात असं मला वाटतं. वैद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.